मनमाड नांदगाव तालुक्यामध्ये आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय। भारत माता की जय। आपकी बार मोदी सरकार, आपकी बार 400 बार। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। डॉक्टर भारतीताई पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी बातचीत केली आहे, पाहूया। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्ह्यावर येत असून गावागावामध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून सगळ्या ठिकाणी येथे मोठ्या प्रमाणावर स्टिकर लावणे सुद्धा काम चालू झालेले आणि आज आपण सध्या चांदोर तालुक्यातील शिवे गावात आहे। आपल्याशी काही कार्यकर्ते गावातले त्यांचं काय सांगाल दादा, आज जी उद्या मोदी साहेबांची सभा आहे त्याबद्दल काय सांग? सभेचा फारच उत्साह आहे। कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात स्वखर्चाने हजारो गाड्या त्या ठिकाणी आमच्या या मतदारसंघातून तालुक्यातून वाजत गाजत फार उत्साह आहे। नरेंद्र मोदी विषयी सामान्य जनतेच्या मनात फार प्रेम आहे आणि पुनश्च नरेंद्र मोदी सरकार हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहे आणि त्या उत्साहात फार जोरदार ही सभा होणार आहे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने पुनश्च निवडून येणार। आम्ही मोदीच्या सभेला जाणार आहे। नांदगाव तालुक्यातून भरपूर लोक जाणार आहेत। 2000 गाड्या नांदगाव तालुक्यातून निघते, त्यामुळे आणि भारतीताईचा विजय निश्चित आहे। सगळे स्वखर्चाने जाणार आहे सभेला, त्यामुळं भारतीताईचा आणि मोदीचा विजय निश्चित। एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका असो चांदोर असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वखर्चाने लोक मोदींच्या सभेसाठी जाण्यासाठी निघाले आहे आणि त्यामुळं नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये मोदी मोदी हेच वाक्य ऐकायला मिळते। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड।